नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यामध्ये कापूस बाजारभाव वाढणार, कापूस निर्यात वाढणार, कापूस बाजारभाव पुन्हा एकदा तेजीमध्ये येणार, कापूस दर 10,000 रुपये प्रति क्विंटल होणार. काय आहे लेटेस्ट अपडेट? कोणत्या कारणांमुळे कापूस बाजारभाव वाढणार आणि सध्याचा कापूस दर काय आहे? इथून पुढचा कापूस बाजारभाव कसा असणार आहे? याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर राज्यामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत होती, परंतु आता 16 फेब्रुवारी नंतर पुन्हा एकदा कापूस बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. कारण नवीन आयात निर्यात धोरणानुसार कापूस हा मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे. भारतीय कापूस सर्वात जास्त निर्यात होतो बांगलादेश असेल, श्रीलंका असेल. त्याचप्रमाणे उत्तरेकडील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात होत असतो. सध्याचा दराचा विचार जर केला तर 70, 80, 82 रुपयापर्यंत सर्वोत्तम दर मानवत कापूस बाजारावर, अकोला कापूस बाजारावर, हिंगणघाट कापूस बाजारावर, मलकापूर कापूस मार्केट या ठिकाणी आहेत. परंतु इथून पुढे कापूस बाजार कसा असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे. आपल्याला माहितीप्रमाणे सध्याचा कापूस बाजार आहे हा हमी भावाच्या आसपास आहे. परंतु आपण बघितलं तर जानेवारीमध्ये सीसीआयच्या खरेदीनंतर मोठ्या प्रमाणात कापूस बाजारावर 90 रुपयापर्यंत गेलेला आहे. मुक्त व्यापार धोरणामध्ये जो आयात होणारा कापूस आहे यामध्ये अंकुश लावलेला आहे. सध्याच्या दरामध्ये जर विचार केला तर कापूस हा सध्या तुट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग ही तूट आता कशी भरून निघणार आणि शेतकऱ्यांना कापूस बाजारावर कसा वाढून मिळणार? सीसीआयचा कापूस दर खरेदी आहे ते 8,100 पर्यंत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर स्थानिक बाजारभावामध्ये 9,000 पर्यंत जानेवारीमध्ये कापूस बाजारावर आपल्याला आढळून आला. मग इथून पुढचा कापूस बाजारावर कसा असणार आहे, काय गणित असणार आहे, याविषयीची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलोय. राज्यामध्ये आपण जर बघितलं तर सरासरी दर हा कॉन्स्टंट आहे 70 ते 80 रुपये. परंतु इथून पुढे जर कापूस बाजार तेजीत आणायचा असेल तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे आयात निर्यात धोरण. आयात कापूस कमी केला आणि निर्यात जर जास्त प्रमाणात वाढवली तर कापूस बाजार वाढणार आहे. 11% आयात शुल्क लावला. अतिवृष्टीनंतर कापूस बाजार वाढलेला होता. व्यापारी खरेदी वाढलेली होती गेल्या काही दिवसामध्ये. परंतु आता व्यापारी खरेदी मोठ्या प्रमाणात स्थिरावली असल्यामुळे कापूस बाजारात आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाला चांगली मागणी आहे, परंतु निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली नाही. त्यामुळे कापूस बाजारात स्थिर आहे. भारतीय कापूस सर्वात जास्त निर्यात होतो तो बांगलादेशमध्ये सूत मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. जवळजवळ 50% सूत निर्यात होतं. परंतु केंद्रीय आयात निर्यात धोरण असेल, व्यापाऱ्यांची खरेदी असेल, सीसीआयची खरेदी असेल, सध्याचा दर जर बघितला तर सर्वोत्तम दर मानवत, अकोला, हिंगणघाट, मलकापूर, घाटंजी, काटोल या ठिकाणी 82 रुपयापर्यंत सर्वोत्तम दर आहे. सरासरी दरामध्ये सुद्धा स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. मग इथून पुढचा कापूस बाजार कसा असणार आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे. राज्यामध्ये तरी सध्या कापूस बाजार हा स्थिरावलेला आहे. कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो. चॅनलमध्ये आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला आपण सांगितलं होतं जानेवारीमध्ये कापूस बाजार वाढणार. पुन्हा एकदा तसाच फेब्रुवारीमध्ये 15-16 फेब्रुवारी नंतर कापूस बाजारात पुन्हा एकदा तेजीमध्ये येणार आहे. यासाठी जे काही महत्त्वाचे घटक आहे ते निर्यात किती प्रमाणात होणार, व्यापारी किती प्रमाणात खरेदी करणार आणि अतिवृष्टीचा किती परिणाम होणार याकडे आपलं लक्ष असणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन येत असतो. यामध्ये आपण जर बघितलं तर कापसाला सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे सीसीआय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सध्या तरी अजून खरेदी थोडी मंदावली असल्यामुळे बाजारभाव हा स्थिर आहे, परंतु इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कापूस मार्केटमध्ये जे काही सर्वोत्तम दर असतात हे मानवत, अकोला, हिंगणघाट, काटोल, भिवापूर, हिंगणघाट, अमरावती, लातूर, त्याचप्रमाणे कोपरना, समुद्रपूर, अमरावती या ठिकाणी बाजारभाव असतात. सध्या तरी इथून पुढे बाजारभाव कशामध्ये विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे सीसीआयला विकायचा का खुल्या बाजारात विकायचा. परंतु सध्या जर शेतकऱ्यांनी थोडे दिवस कापूस सांभाळून ठेवला तर कापसाला पुन्हा एकदा बाजारावर तेजीत वाढताना पाहायला मिळणार. कापूस मार्केटची लेटेस्ट अपडेट अशी आहे, बांगलादेश आणि भारताचे संबंध जर पुन्हा एकदा चांगले सुधारले तर कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल या सर्वांना मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारावर चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो. यामध्ये आपण बघा सर्वात कमी बाजारभाव, सर्वोत्तम दर आणि सरासरी बाजारभावाचे अपडेट देत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. कापूस बाजारावर, सोयाबीन बाजारावर, कांदा बाजारावर, टोमॅटो बाजारावर या सर्वांचे अपडेट एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. राज्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे. महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.